आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुलीला इकडे बसा सांगा. अहो अंजली ये बाय. बास सुहासिनी तिची उटी भरून घ्या. अंजली जा बाळा, जानकीताईंनी दिलेली साडी नेसून ये आता. हा सई तू नेसव साडी, तू छान नेसवशील. का कुणास ठाऊक, पण आपण जेव्हा पहिल्यांदा देवळात भेटलो ना तेव्हाच मला वाटलं होतं की आपलं काहीतरी नातं आहे. आणि बघ ना अगदी तसंच झालं. फार गुणी आहे तुमची मुलगी ताई. आता अंजली नंतर तुझाच नंबर आहे लग्नाचा, तर सगळं बघून ठेव नीट. अहो खरं तर मला सईचंच लग्न आधी करायचं होतं, पण तयारच नाहीये ती लग्नाला. का ग? ते काय नोकरी का काय करायचं असं म्हणतीये. पण हरकत नाही, सईला सुद्धा छान नवरा मिळेल, समजूतदार मिळेल, अगदी मला खात्री आहे. आता हे सगळं आटपलं ना का सईसाठी स्थळ बघायला सुरुवातच करणार आहे मी. आमच्या बायकोला अंजलीपेक्षा सईची जास्ती चिंता आहे. आहेच सई माझी लाडकी भाची. सई बाया जा लवकर, साखरपुड्याचा मुहूर्त टळायला नको ना, अंजलीला तयार करून घेऊ. हा सई थँक्यू सो मच. तुझ्यासारखी बहीण ना सगळ्यांना मिळो. ओ सई टीचर, आता बाहेर त्यांनी कौतुक केलं म्हणून लगेच हवेत उडू नका. त्या मोठ्या लोकांचं काही खरं नसतं, त्यांना सवय असते खोटं कौतुक करायची. आपलं काम काढून घ्यायचं असलं ना ते बरोबर गोड बोलतात. आता त्यांच्या सुनीला तू चांगली साडी नेसवावीस म्हणून कौतुक केलंय त्यांनी, बाकी काही नाही. कधी तुला तुझी जागा दाखवतील ना कळणार नाही, कळलं? त्यामुळे हुरळून जाऊ नका. आत्ता माझ्या लेकीला आधी छान साडी नेसव आणि तिला तयार करून बाहेर घेऊन ये अंजली लवकर. छान छान काय 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 दिलंय. साडी बघू. बापरे, हो माय गॉड, कसली भारी आहे ना ही साडी. सोन्याची जर वगैरे आहे का याला. सई कशी दिसते ही साडी. तू कधी बघितली नसशील ना इतकी एक्सपेन्सिव्ह साडी. हे बघ
नीट मन भरून बघून घे हा. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त किंमत असेल या साडीची. अगं बघ, याला म्हणतात नशीब. रिच फॅमिली, हँडसम नवरा, लक्झरी स्टँडर्ड लाईफ, हे सगळं मला मिळणार आहे. शेवटी काय आहे ना सई, ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतच, हो ना? काय झालंय तुला? इतका सॅड इमोजी फेस का करून बसलेस सकाळपासून? अगं शुगर बॉक्स आहे माझा, कोणी नेलं नाहीये घरात. यार इतकी उदास नको ना राहू तू. मगाशी मॉमने सांगितलं ना तुला, माझं लग्न झालं की तुझं पण लग्न लावून देणार. आणि मिळेल तुला पण चांगला मुलगा मिळेल कोणीतरी. मी सांगितलं होतं ना, आपण तुझ्यासाठी मस्त टीचर मुलगा शोधू, मग तुम्ही एकमेकांना एबीसीडी शिकवत बसा. अजूनही हसत नाहीयेस? काय झालं सई? इतकं कसलं टेन्शन घेतलंस तू? ओ, आत्ता मला कळलं, तुला तुझ्या लग्नाच्या खर्चाचं टेन्शन आलंय ना. सई, अगं माझं देवांश जहागीरदारशी लग्न होत आहे. लग्नानंतर खूप पैसा येणार आहे माझ्याकडे, खूप रिच होणार आहे मी. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझ्या लग्नाचा जो काही खर्च असेल ना, तो सगळा मी करेन. यार किती किती लकी आहे मी. माझे सगळे ड्रीम्स पूर्ण होत आहेत. हा, पण सगळ्यांच्याच बाबतीत असं घडत नाही. हा, काही लोक असतात बाबा अनलकी. म्हणजे कसं होतं, ते खूप स्वप्न बघतात आणि त्यांना असंही वाटायला लागतं की आपली स्वप्न पूर्ण होतात. पण त्यांच्या स्वप्नांची गाडी त्यांच्यापर्यंत पोहोचता पोहोचता असा काय ट्रॅक चेंज करते की त्यांच्या डोळ्यासमोर चुटकीत त्यांची सगळी स्वप्न गायब होतात. बूम. हे बाबा, हळू चालवायचं ना. बर्थडेच्या दिवशी काय वरती जायचा प्लॅन होता तुझा? ती अंजली राहील बाजूलाच आणि आपणच जाऊ ढगात.